कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ताईंनो, आजचा वार आहे बुधवार आणि टायमिंग आहे आज पण सुद्धा ताईंनो बराच उशीर झालेला आहे. 8 वाजलेले आहेत आज बघा. आणि माझा पहिला मी नाश्ता करून घेते चहा बिस्किटचा. आणि जसं मी म्हटलं दादा आजारी होता त्यामुळे माझ्या थोडंसं म्हणजे नाही का तब्येतीत सुद्धा थोडासा बदल झालेला आहे. कारण की तोंड वगैरे आलेलं आहे जागरण झालं ना त्यामुळे आणि उठायला उशीर होतोय. तर असं आता 8 वाजता माझा चहा वगैरे झाला. बिस्किट वगैरे म्हणजे चहा बरोबर खाल्लं थोडंसं, की बरं वाटतं मला. इतर दुसरी कामं आहेत म्हणजे ह्या सगळ्यांचं घरातल्यांचं बघायला मला थोडीशी एनर्जी येते. तर कारण की पुन्हा जेवायला किती वाजतात, किती नाही हे मला माहिती नसतं. कधी 2 पण, कधी 3, कधी 4 असं होतं. तर आज तर ताईनं बघू आता दिवसभर कसं म्हणजे चाललेलं आहे रुटीन. 4च वाजलेले होते मला आज जेवायला. तर असं आता इकडे मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवायला घेतलेला आहे पीठ. तर त्याआधी तुम्हाला म्हणजे व्लॉगला सुरुवात करण्या अगोदर कमेंटवर बोलते ताईंनो आधी. तर सगळ्या ताईंच्या कालच्या व्हिडिओ खाली कमेंट आलेल्या होत्या, की दादाची काळजी घ्या, दादा कसा आहे? तर इतक्या मावशांनी त्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे, की ताईंनो तो बराच झाला ॲक्चुअली खरं सांगायचं तर. गुढीपाडवा झाला की आम्ही दवाखान्यात गेलो होतो संध्याकाळी आणि त्यानंतर डॉक्टरांनी गोळ्या वगैरे चेंज करून दिल्या आणि म्हटलं होतं सलाईन वगैरे लावा किंवा मग रक्त वगैरे चेक करावे लागते का करा. टेस्ट वगैरे काही घ्यायचे असतील तर घ्या. पण त्यांनी ते नाही का असं खर्चात लगेच ते डॉक्टर पाडत नाहीयेत आपल्याला. तर गोळ्या चेंज करून दिल्या आणि घरी आल्यानंतर त्या गोळ्या खाल्ल्या. दुसऱ्या दिवशी सकाळपासून तो बरा झालेला आहे. पण त्याचं काय झालेलं आहे, जेवणाचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे. 1 चपाती फक्त खातो आणि सकाळचं पण थोडंसंच कमी जेवण, दुपारी पण असं थोडंसं वरचं खायला आणि संध्याकाळी मग एखादी चपाती असं झालेलं आहे. त्याची तब्येत पण ह्या आठवड्यामध्ये खूप खराब झालेली आहे. आणि ताप असल्यामुळे उकडलेली अंडी वगैरे काही देता येत नाही. आता तर चैत्र महिना चालू झाला, नॉन-व्हेज वगैरे ते पण नाहीये. 15 दिवस तरी ते मी नॉन-व्हेजचं नाही घरामध्ये करत. पण आता याच्यासाठी मी म्हटलं अंडी वगैरे तरी उकडून द्यावेत खायला. पण बघूया आता अंडी पण नाही का तापामध्ये देत नाहीयेत. तर ताप वगैरे कमी झाला म्हणजे 2 दिवसानंतर अंडी त्याला चालू करणार आहे. तर आता सकाळ-सकाळी हेल्दी नाश्ता त्याच्यासाठी काय बनवावा म्हणून मग बीटरूट घेतलंय. तर बीट होते फ्रिजमध्ये तर ते साल काढून खिसून घेतलेलं आहे. इकडे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ चाळून घेतलं आणि त्यामध्ये बेसन पीठ 2 चमचे टाकलेलं आहे. आणि इकडे कोथिंबीर आहे, हिरवी मिरची चं वाटण बनवते. हिरवी मिरची त्यामध्ये जिरे वगैरे घाला, अद्रकचा तुकडा एखादा घाला आणि ते बारीक करून घेतलं. आणि इकडे बघा त्या गव्हाच्या पिठामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे त्याचबरोबर आपली हळदी पावडर टाकलेलं आहे. आणि बघा आता इकडे कोथिंबीर पण आता पोळपाटावर बारीक करून घेते आणि ते टाकेल आणि जे खिसलेलं बीट आहे ते पण त्यामध्ये टाकून मिक्स करून घट्ट असं पीठ मळून घेते. तर तुम्हाला इथं ताईंनो एक टिप्स देते. बीट हे ना खिसूनच म्हणजे त्याचे पराठे बनवा. मी एक पाठीमागे एक रेसिपी शेअर केलेली, की मिक्सरच्या जारमधून बारीक असे बीटाचे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या जारमधून फिरवून घ्यायचे. त्याचा ज्यूस म्हणजे बनवायचा आणि ते त्या पाण्यामध्ये कणिक मळायची. पण त्याने काय होतं मिक्सरच्या जारमध्ये जर ज्यावेळेस आपण बीट टाकतो किंवा आल्याचे तुकडे टाकतो ना, त्याने काय होतं आल्याचे तुकडे आणि बीटाचे पण बारीक-बारीक असे तुकडे राहतात. पूर्ण असं बीट ते बारीक होत नाही आणि त्यामुळे चपाती लाटताना म्हणजे तो पराठा लाटताना ना लाटता येत नाही. मध्येच ते तुकडे येतात किंवा ते खाताना पण ते बरोबर वाटत नाही. त्यापेक्षा असं त्याची बीटाची साल काढायची आणि किसून घ्यायचं आणि लसूण अद्रकची पेस्ट वापरायची किंवा मग आलं लसूण जे आहे ते सुद्धा मिक्सरला फिरवून तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा मग आलं सुद्धा खिसून यामध्ये टाकू शकता. तर हे असे पराठे या पद्धतीने तुम्ही बनवा. तर मग ते व्यवस्थित लागतात. मुलं सुद्धा आवडीने खातात. माझ्याकडे तर दोन्ही मुलांना बीटरूटचे पराठे खूप आवडतात. तर ताईंनो, तुम्हाला आज आवाजामध्ये माझा फरक जाणवत असेल तर आज माईक आलेला आहे आपला आणि नवीन माईकवरून मी रेकॉर्डिंग करत आहे. थोडासा वेगळा येत असेल, थोडासा खरखरत असेल किंवा थोडासा खूपच मोठा येत असेल. आता मला तर काय आता समजणार नाही, पण तुम्ही ताईंनो सांगा माझा आवाज कसा येतो. तुम्हाला बरोबर वाटलं ऐकायला तर मग मी असाच रेकॉर्डिंग करेल. नाहीतर मग आपला पहिला आहे तसाच मग मी रेकॉर्डिंग करेल. तर असं आता हे पीठ आहे ते मी घट्टसर मळून घेते. पहिला आता हे सगळ्यांना नाश्ता बनवून देते. हे बीटरूटचे पराठे ना मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा एक परफेक्ट रेसिपी आहे. तर असं थोडंसं पीठ असेल ना पराठ्याचं किंवा असं पुरीचं पीठ, तर ते असं मला उभ्या राहून बघा मळायला येतं. पण गव्हाचं पीठ म्हणलं ना खूप सारी मला गव्हाची कणिक मळावी लागते. 2 वेळचे कणिक म्हटलं तरी मी सकाळी म्हणजे मळतेच. म्हणजे मिस्टरांचा डब्बा तर संध्याकाळचा त्यांना दुपारी म्हणजे देते.
सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण, मुलांचं कधी-कधी चहा चपातीचा नाश्ता हे सगळं कणिक जे असते ना, साधारण 20-30 चपात्या म्हटलं तरी सकाळच्या लाटून होतात माझ्या. मग एवढी कणिक मला उभा राहून ती शक्य नसते. म्हणून गव्हाची कणिक जी असते ती मी खाली बसून मळत असते. असं थोडंफार पीठ असलं ना, ते बरोबर उभं राहून मला ते मळता येतं. पीठ बाजूला ठेवून दिलेलं 5 ते 10 मिनिटं ते भिजलेलं तोपर्यंत बाकीची आवराआवर करून घेतली आणि आता पुन्हा त्याला मी तेल लावून थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि तुपही घेतलेलं आहे आणि तेलही घेतलेलं आहे. कोणाला तुपाचे पराठे आवडतात, कोणाला तेलाचे आवडतात. म्हणून म्हटलं तेल आणि तूप दोन्हीही घ्यावं. दादासाठी मी तूप लावून पराठे बनवणार आहे आणि समीक्षा तुपाचा वास देखील घेत नाही ताईंनी. तर असो, आता सगळ्याच पद्धती दोन्ही लावून मी पराठे बनवणार आहे. आता पहिला पराठा मी घेतलाय, छोटासा गोळा घेतला, पीठ लावून तो थोडासा लाटून घेतलेला आहे. पराठा म्हटलं की जाडसरच असतो, असा काही जास्त असं पातळ नाही लाटायचा. आपण जशी चपाती मीडियम चपाती लाटतो तशीच लाटून घेतलं आणि तव्यावरती शेकून घेतलेला आहे. तर हा साधा सोपा पराठा आहे बघा. ह्याला फोल्ड वगैरे काही केलेलं नाही. म्हणजे घडी वगैरे अजिबात घातलेली नाहीये. तर बिना घडीचा हा पहिला मी पराठा बनवलेला आहे. आणि तुम्हाला ताईंनो मी सांगते, बिना घडी केलेल्याचा पराठ्यापेक्षा ना, घडी केलेला पराठा ना खूप छान होतो, मऊ होतो. टिफिनला दिला तरी तो दिवसभर मऊ राहतो. मुलांना ते खायला सुद्धा सोपं पडतं. म्हणजे नाही का, त्याच्यासोबत जरी काही खायला नसेल, तरी सुद्धा तो नुसता पराठा जरी खाल्ला तरी चालतो. तर ह्या पराठ्याबरोबर असं चटणी किंवा लोणचं, शेंगदाण्याची चटणी असं असेल ना, छान लागतं. किंवा मग आता नुसता कोरडा पराठा जरी खाल्ला बीटचा तरीही चालतो. हा चहा आणि बीटाचा पराठा सात्विकच्या पप्पांना दिलेला आहे आणि सात्विक दादाला फक्त पराठा दिलेला आहे. तो खात बसलेला आहे. त्याने हात वगैरे धुतलेत. अंघोळ आजही नाही त्याला मी दिली म्हणजे करायला. जर ताप असल्यावर ताईंनो डोक्यावर वगैरे पाणी घेऊ नये. तर ताईनो हा पराठा बघा मी घरी करून आपण जशी चपातीची घडी करतो त्या पद्धतीने आतमधून तेल लावून लाटून घेतलेला आहे घडी पाडून. तर हा पराठा थोडासा फुगला जातो. चपातीसारखा असा मऊसर दिसतो आणि समीक्षाला मी घडी केलेला पण पराठा दिलेला आणि बिना घडीचाही पराठा दिलेला. तर तिला घडीवाला पराठा खूप आवडला. म्हटली मऊ राहिला होता आणि खायला तो सॉफ्ट लागत होता. तर अशा पद्धतीने तुम्ही घडीचे पराठे बनवू शकता आणि अशी लाल कलरची चपाती दिसते. मुलं शाळेत गेल्यानंतर आवडीने खातात. सॉस सोबत सुद्धा बघा ताईंनो छान लागतं. तर समीक्षाने सॉस सोबतच नेला होता हा पराठा. तर लगेच विचारतात मुलं बाकीची सुद्धा, "काय टिफिनला आणलंय? काय टिफिनला आणलंय? कशी लाल चपाती केली आहे तुझ्या मम्मीनं?" म्हणजे असं विचारतात आणि लगेच मुलं सुद्धा बघा असं वेगळं काहीतरी टिफिनला दिलं की लगेच शेअर करतात. तर चला स्वयंपाक म्हणजे ते तेवढंच आवरलं किचन वाट्यावरचं आणि आलेले आहे बाथरूममध्ये. बाथरूममध्ये आता धुणार आहे कपडे. कपडे धुवायला आलेले आहे. बेडशीट वगैरे चेंज केलेलं आहे सोफ्यावरचं. काल सण होता ना, तर काल सणालाच मी बेडशीट वगैरे काढलेलं होतं, पण धुवायचं बाकी होतं. तर आता म्हटलं चला कपडे वगैरे धुवून घ्यावेत आणि साड्या वगैरे नाही का आहे धुवायला. बेडशीट आहे त्याचबरोबर पायपुसणी पण काल मी धुवायला काढलेली होती. काल म्हणजे नाही का सणाचं मी पायपुसणं, बेडशीट, सोफ्याचे कव्हर हे असं बरचसं धुवायला काढलेलं होतं. सोफ्याची कव्हर तर लगेच 1 तासाभरात सुकवून मी लावून टाकते आणि बेडशीट मात्र असे बाकीचे एक्स्ट्राचे कपडे राहिलेले होते. पहिल्या निरम्याचं पाणी केलेलं आहे. रिन पावडर वापरते मी. रिन साबण आणि रिन पावडर हे वापरते मी. त्याने कपडे छान निघतात आणि सुगंधही कपड्यांना छान छान येतो. व्हील साबण ताईंनो मला आवडत नाहीये. मग व्हील साबण काय होतं त्याला वासच नाहीये आणि खूप असा लावावा लागतो जोर देऊन त्या साबण आणि ते कपडे निघत नाहीत. व्हाईट कलरचे कपडे वगैरे ना रिन साबण हे चांगले निघतात. तर रेग्युलर कपडे धुवून घेतले आणि हे बेडशीट जरासं आपटून धुवत आहे बघा ताईंनो. असं हे बेडशीट वगैरे पायपुसण्या रिन साबण, रिन पावडर मध्ये भिजत घातलं ना खूप छान निघतात. आता तर ताईंच्या कमेंट आहेत बघा. ताई मला म्हणतात की "अगं वैशाली तुझ्या पार्किंगमध्ये बाहेर खूप तुला जागा आहे. बाहेर कपडे वगैरे धुवत जा." पण ताईंनो काय होतं बाहेर असं कपडे वगैरे पाणी वगैरे सांडलं ना तर ते दुसऱ्याच्या दारात जातं आणि मग उगाचच वादावाद नाही का भांडण वगैरे होतं. म्हणजे असं कोणाच्या दारात पाणी वगैरे जायला नको. आपलं सकाळचंच फक्त ते पहाटेच्या वेळेमध्ये धुतलेलं पाणी जे असतं ना ते सकाळी 7-8 वाजेपर्यंत किमान 10 वाजेपर्यंत ते सुकून जातं. पण नंतर अजून मी कपडे धुवत बसले आणि सकाळचं पार्किंग धुतलेलं पाणी आणि कपडे धुतलेलं पाणी मग ह्याने काय होतं जास्त चिखल होतं. मुलं वगैरे खेळतात लहान मुलं. मग त्यामुळे मग मी कपडे वगैरे बाहेर धुवत नाहीये. तर त्यासाठी पण मी जागा करणार आहे बाहेर नाही का आपलं पाणी पार्किंग धुतलेलं पाणी, गाड्या धुतलेलं पाणी हे जाण्यासाठी पण एक चेंबर वगैरे तिथं बनवून घ्यावं असं माझा विचार आहे. पण बघूया. तर चला आता ते बेडशीट धुवून घेतलं आणि पायपुसणी पण आता धुवून घेत आहे. पायपुसणी सुद्धा बघा रिन साबण मध्ये रिन पावडर मध्ये भिजत घातली होती आणि साबण थोडा थोडा लावून अशी ब्रश पण थोडासा लावून घेतलेला आहे. त्याच्यातलं सगळं घट्ट असं पाणी पिळून घेतलं आणि मग त्यानंतर थोडीशी आपटलेली आहे. पायपुसणी थोडीशी आपटली ना
तरच चांगली निघते. त्यामध्ये असं मळकट वगैरे पाणी असतं, घाण असते, खूप मळलेली असते. आणि त्याचबरोबर आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना पायपुसण्या, बेडशीट असं सतत धुवून नुसते पाण्यातून जरी काढले ना, तरी पण स्वच्छ राहतं. उन्हाळ्यामध्ये खूप घाण म्हणजे धूळच फक्त असते, बाकी काही नाही. आणि ते बदलत राहायचं 4 दिवसातून, 2 दिवसातून. तर चला आज कपडे सगळे धुवून झाले आणि आता धुवायला घेतलेले आहे बकेट. तर आज मी बाथरूम पूर्ण असं क्लिनिंग करणार आहे. बाथरूमची डीप क्लिनिंग काढलेली आहे आज. सणाला काय म्हणजे नाही का सण झाल्यानंतर आता बाथरूमची क्लिनिंग करत आहे. बाथरूम सणाच्या वेळेस काय धुतलं वेळच नाही भेटला आणि राहिलेलं होतं हे बाथरूम. आता जवळपास खूप दिवस झाले बाथरूम स्वच्छता नव्हती केलेली. तर आता पहिलं बकेट्या वगैरे सगळ्या घासून घेतल्या. जरा जरी हात मारून घेतला ना बकेट्यावरून तरी फ्रेश दिसतात, चांगल्या दिसतात बकेटा. टॉयलेटची बकेट, इकडे अंघोळीची बकेट, ह्या सगळ्या दोन्ही बकेट ज्या आहेत त्या घासून घेतल्या. त्यानंतर अंघोळीचा पाट. बघा खूपच असं साबण वगैरे असते, शॅम्पू आपण अंघोळ वगैरे करतो आणि मग ते सगळं असं तेलकट होऊन जातं भांडे. आणि 4-8 दिवसातून नाही तरी 15 दिवसातून तरी बाथरूम आपलं घासलंच पाहिजे. डीप क्लीनिंग जी बाथरूमची आहे ती केलीच पाहिजे. जेवढं आपण घर स्वच्छ ठेवतो तितकंच आपण बाथरूम सुद्धा स्वच्छ ठेवलं पाहिजे. आता आजकाल जागे अभावी ना असं कॉमनच टॉयलेट बाथरूम राहतंय आणि असं घरामध्ये टॉयलेट बाथरूम असतं, त्यामुळे ते स्वच्छ फ्रेश ठेवणं महत्वाचं आहे. तर माझ्याकडे काय टॉयलेट फ्रेशनर पण मी वापरते, ओडोनिल वगैरे लावत असते. त्याचबरोबर तुरटी वगैरे ठेवत असते. त्याने काय होतं रोगजंतू वगैरे असतात ते म्हणजे नाही का नकारात्मकता जी असते ती कमी होते. आणि त्यामुळे तर माझं म्हणजे हार्पिक टाकून तर टॉयलेट बाथरूम रोज सकाळ संध्याकाळ 2 वेळेस मी धुतलं जातं. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आणि दुपारी सगळी कामं आवरल्यानंतर घासत असते. त्यामुळे नेहमी घरापेक्षा जास्त टॉयलेट बाथरूम मी स्वच्छ ठेवते. तर आता इकडे बघा पाट हे वगैरे घासून घेतला, मग वगैरे सगळे घासून घेतले. तर आता हे जे बकेटा सॉरी पाट आणि मग जे आहे ना ते साबणाने आणि घासणीने घासून घेतलेलं आहे. आणि ज्या बकेटा आहेत त्या हार्पिकने जरा थोडंसं घासून घेतलेल्या आहेत. हार्पिक लिक्विड ना बाथरूमसाठी परफेक्ट आहे. मग आता हे छोटं बाथरूम असल्यामुळे मी ते लाल हार्पिक आणत नाहीये आणि मी लाल हार्पिक पण वापरून बघितलेलं आहे. पण त्या लाल हार्पिकपेक्षा ना हे ब्लू कलरचं हार्पिक ना खूप बेस्ट आहे. लाल हार्पिक ते नुसतं दाखवतात असं चांगलं निघतं वगैरे, पण काही नाही निघत ताईंनो. मी वापरून पाहिलेलं आहे लाल हार्पिक. त्याने अजिबात काही व्यवस्थित असं निघत नाही. आपलं निळं हार्पिक आहे ना त्याने सगळे डाग निघतात. पाण्याचे खारे डाग असतील किंवा असे पिवळटपणा बाथरूममध्ये झालेला असेल, तर सगळे डाग निघून जातात. बकेटात सुद्धा कितीही घाण असू दे, त्याला हार्पिक लावायचा, ब्रश लावून थोडा वेळ 5 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं. जास्त जर बकेट घाण झाली असेल तर आता ही बकेट थोडीशी माझी जास्तच घाण झालेली होती. तर तिला मी हार्पिक लावून थोडंसं बाजूला ठेवून दिली आणि तोपर्यंत बाकीची साफसफाई करून घेतली. तर ही बकेट आहे ना जी आता मी घासते ती खूप छान मस्त निघालेली होती. सगळीकडे असं हार्पिक लावलं आणि ब्रशने फक्त सगळीकडे असं फिरवून घेतलं आणि ठेवून दिलेली होती बाजूला. आणि कंप्लीटली क्लिअर बकेट मी नंतरही घासून घेतलेली आहे. बाथरूममध्ये घासणं म्हणजे नुसतं टॉयलेट बाथरूम किंवा बकेट वगैरे घासणं असं नाही. दरवाजा सुद्धा घासला पाहिजे. दरवाजा सुद्धा खूप घाण होतो. त्याच्यावर पाण्याचे डाग किंवा असं कडी आहे तर ती सुद्धा कडी आपण आता आत जाता येता बाहेर येता ते कडेला हात लावत असतो. त्यामुळे ती कडी सुद्धा दरवाजाची व्यवस्थित स्वच्छ ठेवणं महत्वाचं आहे. ती कडी सुद्धा मी घासून घेते ताईंनो. आणि हा दरवाजा सुद्धा बघा बाहेर हार्पिक टाकलेला आहे दरवाजाच्या फ्रंट बाजूला आणि पाठीमागच्या बाजूला पण मी तो दरवाजा घासून अशाच पद्धतीने घेतलेला आहे. दोन्ही साईड दरवाजाच्या घासून घेतल्या. दरवाजा एकदम चकाचक निघालेला आहे. हार्पिकनेच घासायचं ताईंनो. ब्लू कलरचे हार्पिक तुम्ही सगळीकडे वापरा. बाथरूम असेल, टॉयलेट असेल, हे प्लास्टिकची भांडे असतील, दरवाजा असेल, सगळ्याला तुम्ही हार्पिक वापरा. एक नंबर बेस्ट आहे. तर लगेच निघतं ते. आता इकडे मी थोडीशी घासणी घेतली. त्याला साबण लावलेला आहे, रिन साबण. आणि त्याने ही कडी बघा जरासं घासून घेत आहे. ते कढीला मी हार्पिक लावलं होतं, पण नंतर मग अशा साबणाचा हात सुद्धा मी लावून घेतलेला आहे. कारण की तेलकटपणा जो असतो ना, चोपट असं झालेलं असतं जरासं, तर ते म्हटलं जरा साबणाने निघेल आणि एक वेगळी चकाकी शाईन असं नवीन असल्यासारखं दिसतं. म्हणून थोडासा साबणाचा हात मारून घेतला आणि पाणी मारून धुवून घेतलेला आहे. आता यानंतर बघा इकडे खिडकी. आता ह्या खिडकीच्या काचा याच्यातून माती येते भरपूर खूप सारी. त्याचबरोबर आजूबाजूने थोडीशी घाण होते टाईल वगैरे असेल ती. तर इथे आता बॉटल्स वगैरे ठेवते. कॉलिनची सुद्धा तुम्हाला बॉटल दिसते. स्प्रे वगैरे करण्यासाठी ती मी वापरते. आणि एक्स्ट्राची अशी फेकून देण्यापेक्षा इथे एक्स्ट्राची ठेवलेली असते. आता पाणी मारून पहिलं धुवून घेतलं सगळं बाथरूम, ती खिडकी आणि त्यानंतर मग साबणाचं एक आपलं घासणी घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने, जेणेकरून ती काच आपल्या हाताला लागू नये. तर मऊ आणि रफ दोन्ही घासण्या हातात आहेत. त्या दोन्ही म्हणजे इथं बाथरूम घासण्यासाठी सेपरेट अशा मी घासण्या ठेवलेल्या आहेत. त्या इथंच असतात बाथरूममध्ये.
तर बघा ह्या घासणीनं काय केलेलं साबण आहे त्या घासणीला आणि सगळीकडे फिरवून घेतला. इथे धूळ असल्यामुळे ती तुम्हाला मळकट पाणी त्याला दिसत असेल. खिडकीच्या पाठीमागे जाळी आहे, पण त्या जाळीतून पण धूळ येते बारीक बारीक अशी. तर त्यामुळे ते मळकट पाणी तुम्हाला दिसलं असेल. तर ते सगळं असं धुवून घेतलं. धुतल्यानंतर विंडो ही खूप मस्त दिसते आणि इतकं फ्रेश वाटतं ना बाथरूम मध्ये आल्यानंतर. ज्यावेळेस असं तुम्ही स्वच्छ बाथरूम करायचं आणि ओडोनिल वगैरे वापरायचं, म्हणजे टॉयलेट फ्रेशनर आपण वापरायचं. इतकं भारी बाथरूम मध्ये आल्यानंतर सुद्धा वाटतं ना, खरंच छान. आणि इकडे बघा सगळं पाणी मारून ही सगळी जाळी, खिडकी सगळं धुवून घेतलेलं आहे. फक्त पाणी मारायचं 2-3 वेळा आणि 2-3 वेळा 2 वेळा हात फिरवून घ्यायचा. बस झालेलं आहे. ही खिडकी आपली स्वच्छ आणि सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे. तिथे मात्र पाणी ठेवायचं नाही. ज्या काचा आहेत त्या सुद्धा सगळ्या पुसून घ्यायच्या. पाणी असेल ते सुद्धा पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपलं जिथलं तिथं साहित्य सगळं असं ठेवून द्यायचं. आता यानंतर तुम्ही खिडकी बघू शकता. सगळं पाणी मी पुसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवत आहे. एक कापड सुद्धा नॅपकिन, जुना नॅपकिन वगैरे ठेवायचा किंवा एखादा कपडा वगैरे ठेवून द्यायचा हे पुसण्यासाठी. तर इकडे बघा आता गिझर वरून सुद्धा मग मी काय केलेलं नॅपकिन असंच बघा ठेवलेला आहे. एक जुना नॅपकिन असं जे आपण टाकून दिलेला असतो. त्याला काय केलेलं आहे लायझॉलच्या पाण्यामध्ये ना म्हणजे बुडवून घेतलेला, घट्ट असा पिळून घेतला आणि त्याने सगळं असं हे पुसून घेतलेलं आहे. स्टीलचे नळ मात्र ना, स्टीलचे जेवढं काही तुम्हाला दिसतंय तेवढं मी विम लिक्विड वापरते आणि हे जे काही तुम्हाला गिझर दिसतोय लायझॉलचं च्या पाण्याने ते पुसून घेतलेलं आहे. त्याचबरोबर वायर वगैरे दिसते त्याच्यावर परत वरती पण धूळ असते ती सुद्धा त्याच नॅपकिनने मी पुसून घेतलेली आहे. त्याचबरोबर स्विच बोर्ड वगैरे आहे ना, तर त्या नॅपकिनने पुसून घेतलं तिथे आपल्याला पाणी वगैरे मारता येत नाही, तर घट्ट पिळून नॅपकिन घ्यायचा आणि ते पुसून घ्यायचा. आता बघा स्टीलचं नळ मी तुम्हाला म्हटलं विम लिक्विडने मी पुसून घेते. तर त्याने काय होतं, विम लिक्विडला एक विम साबणपेक्षा ना विम लिक्विडने भांडे स्टीलचे घासल्यानंतर ना एक नवीन चकाकी येते, शाईन येते. तर बघा तेच घेतलेलं आहे. घासणीवरती थोडंसं एक थेंब घेतला, पाण्यात बुडवली किंवा पाणी त्याच्यावर टाकायचं आणि अशा पद्धतीने घासून घेतलं बघा. नळ सगळा तुम्ही नळ बघू शकता. अजून त्याला पुसायचा बाकी आहे. पुसल्यानंतर सुद्धा आणखीन छान दिसतो. फक्त घासून घेतला आणि पाणी मारलेलं आहे. तर बघा किती नवीन दिसायला आलेलं आहे. मस्त चमक मारायला लागलेला आहे. आता त्याच नॅपकिनने बघा स्वच्छ कोरडं असे पुसून घेते. कारण की काय होतं स्टीलचे भांडे, स्टीलचे नळ जे असतील ना, त्याच्यावर पाण्याचे डाग दिसतात. किती पण आपण स्वच्छ घासा, पुसा. पण ते असं कोरड्या नॅपकिनने, कोरड्या कपड्याने त्याला पुसून घ्यायचं. स्टीलची नळं, स्टीलचं जे काही आपण साबण वगैरे ठेवण्यासाठी स्टँड वगैरे असतील, बाथरूममध्ये असतात बघा किंवा कपडे अडकवण्याचं स्टँड असेल, ते असं घासल्यानंतर, पुसल्यानंतर कोरड्या कपड्याने त्याला पुसून घ्यायचं बघा. मस्तपैकी निघालेलं आहे. एकदम नव्यासारखं चकचकीत. त्याच्यावर पाण्याचा टिपका म्हणजे डाग दिसत नाही. कारण की आपलं पाणी जड असतं म्हणजे त्यामुळे क्षार असतात आणि ते काय होतं खारेपणा त्याच्यावर असे दिसतो. तर त्यामुळे ते पुसून घ्यायचं. खालची फ्लोरिंगची फरशी वगैरे मी घासून घेतलेली आहे. हार्पिकनीच घासते. ब्लू कलरच्या हार्पिकने. सगळं काम झाल्यानंतर आपले काही टॉयलेट मधले ब्रश वगैरे असतील काही तर सगळं ते धुवून ठेवायचं शेवटी आणि शेवटी बाथरूम मधलं सुद्धा सगळं पाणी काढून घ्यायचं. बाथरूम जेवढं सुक्क असेल, कोरडं असेल तेवढं छान आहे आपल्यासाठी. म्हणजे त्या बाथरूममध्ये घसरून पडण्याची पण शक्यता कमी असते. त्याचबरोबर नेहमी आपलं बाथरूम स्वच्छ, क्लीन आणि त्याचबरोबर कोरडं असं ठेवावं. तर अशा पद्धतीने हे मी बाथरूम घासून घेतलेलं आहे. तर बाथरूमचा फायनल लुक बघू शकता. मस्त नव्यासारखं बाथरूम चमकत आहे. तर ताई मग हे बाथरूम मी 15 दिवसातून, 1 महिन्यातून तरी अशी डीप क्लीनिंग करत असते. तर चला, हे टायमिंग आता तुम्हाला भांड्याचा पसारा वगैरे काय दिसतोय, ते खूप वेळाचं आहे ताईंनो. जवळपास मला वाटते 4 तरी वाजले असतील. कारण की जरा बाहेर जायचं होतं, बाथरूम वगैरे घासलं आणि बाहेर गेलो. कधी-कधी अशी कामं असतात ना, ते सगळं हातातली कामं सोडून बाहेर पळावं लागतं किंवा बाहेरची कामं मग करावी लागतात. तर असंच भांड्याचा पसारा आणि अजून जेवण सुद्धा माझं बाकी आहे. मग ते सगळं असं टाकून आम्ही बाहेर पहिलं गेलो, बाहेरची कामं केली आणि त्यानंतर हे सुद्धा कामाला गेले आणि बघा मी भांडे घासायला आलेले आहे. पण त्याआधी मग मी जेवण केलं आणि मग पुन्हा भांडे घासायला घेतलेले आहेत. म्हटलं थोडा उशीर आता झालेलाच आहे, तर पहिलं खाऊन घेतलं आणि मग भांडे घासून घेतलेले आहेत. तर असं ताईंनो, या भांड्यामध्ये बघा समीक्षाचा टिफिन सुद्धा आहे. समीक्षा स्कूलमधून सुद्धा आलेली आहे आणि त्यावेळेस मग मी भांडे घासत आहे. तर असं एखाद्या दिवशी असं चालायचं मागं-पुढं कामाचं होत असतं. तर चला फायनली सगळं किचन आवरून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा एक कपडा मारून घेत आहे किचन ओट्यावरून. किचन मधलं मनी प्लांट एक खूप छान मस्त आलेलं आहे. त्याला मुळ्या वगैरे जास्त फुटलेल्या आहेत. खूपच आलेले आहेत. त्याचबरोबर ते पानं वगैरे नवीन आलेली आहेत. छान दिसायला लागलेलं आहे. तर ताईंनो आपल्या व्हिडिओचा टायमिंग बदललेला आहे. तर तुमच्याच कमेंट होत्या की ताई दुपारी व्हिडिओ पाठवत जा. पण दुपारचं पण काय होतं मला कामं भरपूर असतात इकडे-तिकडे बाहेर जाणं येणं. ते एडिटिंगला वेळ भेटत नाहीये.
तरी पण त्यातून मग मी टायमिंग दुपारचं ठेवलेलं आहे. तर असो व्हिडिओचा करते इथंच एंड. तर बाय सर्वांना. सर्वांना श्री स्वामी समर्थ.